नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या मार्फत जी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये अतिशय पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबवली जावी यासाठी शासनाच्या वतीने पावलं उचलल्याचं दिसून येत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभियोग्यता धारकांसाठी तसेच कार्यरत शिक्षकांसाठी असलेल्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या बघणार आहोत. त्या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आजच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा तसेच शिक्षक भरतीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात पहिली बातमी आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी सकाळ न्यूजपेपरची. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की सकाळ न्यूजपेपरमध्ये दिलेला आहे, आश्रम शाळेतील शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या द्वारेच केली जाणार आहे. पारदर्शक कार्यपद्धती, बनावट कागदपत्रे सादर केल्यास अशा उमेदवारांवर फौजदारी कार्यवाही देखील होणार आहे. या संदर्भात सविस्तर बातमी अशी आहे बघा मित्रांनो, आश्रम शाळेमध्ये जी शिक्षक भरती आहे ती आता पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. आणखीन काय आहे बघा, या ठिकाणी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारावरच उमेदवाराची निवड होणार आहे. म्हणजे टेट परीक्षा ज्यांनी दिली त्याच्या बेसवरच त्यांची निवड होणार आहे. मुलाखतीसाठी 1:3 हे प्रमाण असणार आहे. त्याचबरोबर एका पदासाठी 1:1 मुलाखतीशिवाय असं हे असणार आहे. विथ इंटरव्ह्यूला 1:3 आहे आणि विदाउट इंटरव्ह्यूला 1:1 असं प्रमाण असणार आहे. आणि मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी 30 गुणांची स्वतंत्र जी वेगळी पद्धतीने निवड होणार आहे त्यासाठी 30 गुणाची मुलाखत व अध्यापन कौशल्याची चाचणी ठेवण्यात आलेली आहे. काय याबाबतीत सविस्तर बातमी बघा. राज्यातील आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यापुढे आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या जागांची भरती पूर्णपणे पवित्र पोर्टलच्या मार्फतच करण्यात आली आहे. म्हणजे इथून पुढे पवित्र पोर्टलला डावलून कोणत्याही आश्रमशाळेमध्ये शिक्षक भरती होणार नाही. आदिवासी विकास विभागाने या संदर्भात मार्गदर्शक सूचना, कार्यपद्धती जाहीर केली असून यामुळे भरतीमधील गैरव्यवहारांना मात्र आता चाप बसणार आहे. बघा मित्रांनो, जर आता या ठिकाणी कोणी बॅकडोर एंट्री करण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र अशांना चाप बसेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि कोणाला संधी मिळणार आहे तर यामध्ये उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांना समान संधी उपलब्ध होणार आहे असा दावा मात्र शासन निर्णयानुसार आता शिक्षण विभागाने केला आहे. आणि शासनाच्या या निर्णयानुसार सरळ प्रणाली विकसित केली गेली आहे आणि त्यामुळे नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारेच प्रथम अनुदानित शाळांची संच मान्यता केली जाणार आहे. बघा, सरळ पोर्टल आहे. सरळवर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीनुसारच काय होणार आहे की शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण ठरेल आणि त्यामध्ये शिक्षक भरती केली जाईल. त्यासाठी प्रवर्गनिहाय, माध्यमनिहाय, विषयनिहाय बिंदू नामावलीचा रिक्त जागांचा जो तपशील आहे तो त्या आश्रमशाळांना पोर्टलला भरावा लागेल. त्यानंतर भरती प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लॉग इन ID उपलब्ध करून देखील त्यांना दिल्या जाणार आहे. आणि विशेष म्हणजे अप्पर आयुक्तांनी जाहिरात प्रस्ताव 7 दिवसाच्या आतमध्ये सादर करायचा आहे. तसं जर नाही केलं तर त्याची थेट नोंद गोपनीय अहवालात घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. भरती प्रक्रियेत उमेदवारांनी जी कागदपत्रे सादर केली असतील त्या बाबतीत देखील काय कार्यवाही केली जाणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. बघा तुम्ही, जर उमेदवाराने सेवा कालावधीमध्ये बनावट किंवा खोटे कागदपत्र सादर केले असतील तर त्यांच्या संदर्भात संबंधित उमेदवाराविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच त्याला सेवेतून त्वरित बडतर्फ करण्यात येईल अशा प्रकारची शिफारस उमेदवाराला 7 कार्यालयीन दिवसात नियुक्ती देणे संस्थांना बंधनकारक असेल. अशा प्रकारे बघा, संस्थांना नियुक्ती ही 7 दिवसाच्या आत अशा उमेदवारांना द्यावी लागणार आहे. जर एखाद्या संस्थेने उमेदवाराला घेण्यासंदर्भात म्हणजे पवित्र पोर्टलकडून आलेल्या उमेदवाराला टाळाटाळ करण्याचा प्रकार केला असेल तर संबंधित शिक्षकाची जागा 2 वर्षासाठी उपलब्ध राहणार नाही. म्हणजे संस्थेला ती जागा भरता येणार नाही असा कडक आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि बघा अजून काय सांगितलेलं आहे,
शैक्षणिक संस्था या संगणकीय पवित्र प्रणाली बाहेर जाऊन शिक्षक भरती करत असतील तर त्यांना संबंधित पदाचे वेतन किंवा वेतनेतर अनुदान शासनाकडून देखील मिळणार नाही. म्हणजे ती जागा पवित्र पोर्टलच्या मार्फतच भरण्यात यायला पाहिजे असं देखील स्पष्ट सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आश्रमशाळेमधील भरती पारदर्शक होण्यासाठी पावलं उचललेली आहे. आता या ठिकाणी बघा दुसरी बातमी काय आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शालार्थ आयडी साठी कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. हजारो शिक्षकांची मानसिक त्रासातून आर्थिक कोंडीतून सुटका होणार आहे. यामुळे काय होणार आहे तर अधिकाऱ्यांच्या मनमानीवर नजर राहणार आहे. विशेष म्हणजे जे अधिकारी मनमानी कारभार करायचे यांच्यावर कडक वॉच ठेवला जाणार आहे. कोणत्याही योग्य कारणाशिवाय ठरलेल्या वेळेत काम जर झालं नाही तर संबंधित अधिकाऱ्याला विलंबाचे कारण लिहून वरिष्ठांना द्यावे लागणार आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकारी दरमहा याचा आढावा देखील घेतील आणि दर 3 महिन्यांनी 25% प्रकरणांची अचानक तपासणी केली जाईल. ज्यामुळे काय होईल, सरकारचा हा जो निर्णय आहे त्यामुळे हजारो शिक्षकांचा मानसिक त्रास आणि त्यांची होणारी आर्थिक कोंडी यातून त्यांची सुटका होणार आहे. अशा प्रकारचा एक निर्णय या ठिकाणी शासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. खाजगी अनुदानित जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी मंजुरीसाठी वर्षानुवर्षे चालणारी जी सरकारी विलंबाची प्रक्रिया आहे ती आता यामुळे थांबणार आहे. तर अशा प्रकारचा एक महत्त्वाचा निर्णय आहे. यामुळे काय 7 दिवसात त्यातल्या त्रुटी काढायच्या आहेत आणि पुढे 15 दिवसाच्या आतमध्ये विभागीय उपसंचालकांनी निर्णय घेऊन त्यावर शालार्थ आयडी द्यावा लागेल. आणि उच्च माध्यमिक शाळांच्या बाबतीत देखील अशीच 15 दिवसांची मर्यादा असणार आहे. या प्रकारचा एक सकारात्मक निर्णय मित्रांनो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शिक्षकांना शालार्थ आयडी मिळवण्यासाठी होणारी त्यांची कोंडी या ठिकाणी थांबणार आहे. याचबरोबर आणखीन एक नवीन संकल्पना बघा या ठिकाणी. ज्याप्रमाणे शाळा ज्या CBSE असतात, ज्या CBSE शाळा असतात त्यांच्या धर्तीवर आता राज्यातील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांनी काय केलेलं आहे की 2026-27 मधील शैक्षणिक या वर्षामध्ये जी पुस्तके आहेत 2री, 3री, 4थी आणि 6वी या इयत्तांना नवीन पाठ्यपुस्तके लागू झालेली आहेत. तर 5वी, 7वी, 9वी आणि 11वीच्या पाठ्यपुस्तकाचे शेवटचे वर्ष असणार आहे. बालभारतीचे जे संचालक अनुराधा ओक आहेत यांनी याबाबतीची माहिती दिली आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षात जून 2026 मध्ये 2री, 3री, 4थी आणि 6वीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होऊन 15 जूनला ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात दिली जाणार आहेत. अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय. यामुळे काय होणार आहे, या पुस्तकामध्ये त्या इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या वयानुसार छान रंगीबेरंगी चित्र देखील काढलेली आहेत आणि त्यांचा समावेश यामध्ये केल्यामुळे ज्ञान संकल्पना ज्या आहेत त्यांचा देखील काय होणार आहे, विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. अशी एक आनंदाची बातमी आहे. तसेच लोकमतमध्ये आलेली बातमी बघा. केंद्रीय विद्यालयामध्ये 6वी आणि 9वीच्या वर्गामध्ये संस्कृतची एक तुकडी आता अनिवार्य होणार आहे. केंद्रीय विद्यालयामध्ये संस्कृत या विषयाला अच्छे दिन येणार आहेत मित्रांनो. संस्कृतला पुन्हा उजाळा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संस्कृतला महत्त्वाचं होतं, परंतु गेल्या अनेक दशकांपासून संस्कृतकडे पाठ फिरवली गेली होती. परंतु आता केंद्रीय विद्यालयामध्ये मात्र संस्कृत या विषयाच्या अध्यापनाकडे पुन्हा शासनाच्या वतीने लक्ष देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार यासाठी नियोजन केले जाणार आहे. ज्या शाळेत 6वी किंवा 9वीची एकच तुकडी आहे तिथे किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृत व प्रादेशिक भाषेच्या स्वतंत्र बॅचेस घेतल्या जाऊ शकतात. 2 तुकड्या असलेल्या शाळांमध्ये 1 तुकडी संस्कृत असेल आणि दुसरी प्रादेशिक भाषांसाठी. 3 किंवा अधिक तुकड्या असतील तर त्या शाळांमध्ये मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संस्कृत व प्रादेशिक भाषांच्या तुकड्यांचं डिव्हायडेशन करू शकतात. अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी देखील घेण्यात आलेला आहे. आणि लवकरच उन्हाळी सुट्टीनंतर शाळांची घंटा वाजणार आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळांची जय्यत तयारी सुरू आहे. विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी वर्गखोल्या तसेच इतर गोष्टींची स्वच्छता केली जाणार आहे. नवनवीन संकल्पना यामध्ये राबवून पहिल्या दिवसाची सुरुवात करण्याच्या संदर्भात या ठिकाणी शाळांची जय्यत तयारी सुरू आहे. या बाबतीत मुक्ता पेंडसे मुख्याध्यापिका आहेत. या MVM सेमी इंग्लिश मराठी पूर्व प्राथमिक शाळा तसेच शिवाजी शिंदे मुख्याध्यापक श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय
यांनी देखील सांगितलंय की विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत व्हावं, त्यांना भीती दूर व्हावी आणि शाळेबद्दल आपुलकी, जिव्हाळा तसेच प्रेम निर्माण व्हावं यासाठी नवीन पुस्तके, गणवेश, स्वच्छ वर्गखोल्या, बेंचेस या सगळ्यांची तयारी पूर्ण झालेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे. अशा प्रकारच्या न्यूज होत्या मित्रांनो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक पात्रता परीक्षा तसेच शिक्षक भरतीच्या संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.